चला ठीक आहे. आदितीची बॅग कुठे आहे? निघायचंय ना आपल्याला? डॅड मी नाही येणार. हे बघा आदिती, मी कुणाचं काही एक ऐकणार नाहीये. हा, ताबडतोब निघायचंय आपल्याला. अगं किती त्रास झाला या सिद्धार्थमुळे तुला. हा युवराज आला ना त्यावेळेला त्याच्या खोटं बोलण्याने तुला जितका त्रास झाला नसेल ना तेवढा ह्या सिद्धार्थने तुला त्रास दिलाय. डॅड प्लीज जरा शांत होशील का? मॉम अगं सांग ना तू. मॅम मला कळलंय की मी चुकलोय. मी माझ्या चुका सुधारेन. गप्प बस. मला भयंकर राग आलाय तुझा. मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, माझी मुलगी आहे ना म्हणून यांचा संसार सुरू आहे. हल्ली कुठलीही मुलगी एवढं सगळं सहन करत नाही. यांनी एवढा त्रास देऊन सुद्धा माझी मुलगी त्याच्याबद्दल चांगलंच बोलते, पण याला तिच्या प्रेमाची किंमत नाहीये. मॅम मला माफ करा, मी तुमच्या पाया पडतो. इथून पुढे अदितीला कधीच त्रास नाही होणार. मी माझं सगळं गमावलंय. मला अदितीला नाही गमवायचं. तेच तर, सगळं गमावलंयस तू. काय उरलंय रे आता तुझ्याकडे? घरातले तुला आता स्वतःचा मुलगा सुद्धा मानत नाहीयेत. तुझी स्वतःची आई तुझ्याशी बोलत नाहीये. प्रॉपर्टीतून बेदखल केलंय तुला. पडेल ते काम करतोयस तू. तुझ्याकडे ना आता धड नोकरी आहे, ना बिझनेस आहे, ना फॅमिली आहे, ना नाती आहेत. मग कशाच्या जोरावर मी तुमच्या मुलीला खुश ठेवेन असं वचन वगैरे दिलंस रे मला? वीणबाई, मला तुमचा राग कळतोय, पण हे तुम्हाला कोणी सांगितलं की सिद्धूला कुटुंबातून आम्ही बेदखल केलंय म्हणून? त्याला प्रॉपर्टी मधून बेदखल केलंय याचा अर्थ असा नाही की तो आमचा कोणी लागत नाही. सिद्धू देशमुख घराण्याचा मुलगा आहे आणि कायम राहील. त्याची चूक दाखवणं हे कर्तव्य आमचं, पण त्यासाठी आम्ही त्याला कुटुंबापासून वेगळं करणार नाही. आणि ते सूनबाईच्या बाबतीत सुद्धा आहे. ती या घरची सून आहे आणि कायम राहील. हे नातं कधीच तुटणार नाही. सिद्धू चुकलाय, पण याचा अर्थ असा नाही की त्याला आम्ही या कुटुंबाच्या बाहेर करणार. कितीही राग असला तरी सिद्धूविषयी प्रत्येकाच्या मनात प्रचंड काळजी आहे. सिद्धूचं वागणं बदलल्यापासून सुमित्रा आणि आप्पाच्या मनात दुसरे विचार नाही. दिवसातले 10-10 तास शेतात काम करणारा आप्पा मुलाच्या काळजीने लगेच थकून जातोय. हातासरशी काम संपवणारी सुमित्रा आता दिवस संपतो तरी तिची कामं संपत नाही. त्या दिवशी सगळ्यांसमोर सिद्धूला कणखरपणे ऐकवणारे हे रात्री खोलीत सिद्धूच्या आठवणीत रडत होते. या घरची हीच गंमत आहे. आम्ही प्रत्येक जण एका अदृश्य धाग्याने बांधलं गेलो आहोत आणि त्या धाग्याची वीण सुनबाईने अजून घट्ट केली आहे. आम्हाला सुद्धा सिद्धूचा खूप राग आलेला आहे. अहो पण तो आमचा मुलगा आहे. काहीही झालं तरी आम्ही त्याच्या सोबत असू आणि आदिती इथे खुश राहील. तुम्ही नका काळजी करू. हो ना, आणि काही झालं ना तरी सगळं घर एकत्र येतं. हीच खासियत आहे आमच्या घराची. आता बघा ना मला स्थळ आणलंय. हे काय मला फार पटलेलं नाहीये, पण तरी मी या दोघांच्या मागे असणार आहे. आणि फक्त मीच कशाला, सगळं कुटुंब यांच्या मागे असेल. अक्का, आता हे बोलायची काय गरज होती? बापू, मला ह्याच्यातली काहीच कल्पना नाही. नाही म्हणजे तात्या काय आहे की आपण सगळे नाश्त्याला एकत्र जमणार होतो ना, तेव्हाच मी सगळ्यांना सांगणार होतो. नमा नमा ऐक ना. नमा नमा अगं ऐक ऐक. हे बघा, हे असं पण होत असतं आमच्या घरात. व्याईबुवा, वेणबाई, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही सिद्धूला बेदखल करणार नाही. तो या घराचाच भाग असेल.
हा, आता त्यांच्या नात्यात थोडासा जो कडवटपणा आलेला आहे, एक दिवस असा येईल की तो कडवटपणा पण निघून जाईल, त्यांच्यात पुन्हा गोडवा येईल. अहो, या कडूगोडपणाने संसारात जरा मजा येते, एकमेकांबद्दल प्रेम वाढतं. आणि काय हवं? उठ सिद्धू. माझा राग गेला नाही अजून, पण तुला असं वाकलेलं हातबल नाही बघवत मला. सदैव ताठ मानेनं चालणारा सिद्धूच आवडतो मला. आणि माझी अपेक्षा आहे आता इथून पुढे मला असंच बघायला मिळेल. मला वाटलं मी तुझा विश्वास गमावला, पण तुझा अजूनही विश्वास आहे माझ्यावर. मला मिठीत घेशील का ग? महालक्ष्मी, किती या सिद्धार्थ नाटकी आहे ना. एवढं सगळं घडलं तरी याचा खोटं बोलण्याचा कॉन्फिडन्स काही कमी झालेला नाहीये. किती ते नाटक. महालक्ष्मी, हा सिद्धार्थ आहे ना तुझा जावई शोभतो बर का. हो. नो, नॉट एट ऑल. मिलिंद, तो माझा जावई अजिबात शोभत नाही. नाही, त्याची लायकीच नाहीये. आणि तू आज बघितलंस ना कशी त्याची लायकी काढली आहे ते. हो. अरे तुम्ही दोघे किती ओव्हर करत होता. तो ढसा ढसा काय रडत होता, तू त्याच्या कानाखाली चटाचट काय मारत होतीस. हा रमेश. मिलिंद, आज मला पण एक पेक भर. आय एम सो हॅपी. आपल्या जावयाला ज्या काही कानाखाली लावून दिल्यात ना मी, की बस माझाही सगळा राग निघाला आणि त्याचाही प्लॅन साध्य झाला. सिद्धार्थ, अरे वा, म्हणजे आता तू कुठे झोपणार यावरूनही तमाशा करायचा आहे का? चलो, आय एम रेडी. हो ना. नाही, तुम्हाला आणखी एक संधी मिळेल ना मला मारायची. इतकं मारायची काय गरज होती? अरे पण सगळ्यांना खरं वाटायला हवं की नको? मग ते मारलं ते काय खोटं होतं? खरंच होतं ना. नाही, तेव्हा मारलं तेव्हा कळलं सगळ्यांना की तुम्ही चिडलात म्हणून. काय एवढं मारायची काही गरज होती का? हा, नाही, तुम्हाला ना तुमच्या या अभिनयासाठी ऑस्करच हवा होता वाटतं. अरे इम्पॅक्ट पडायला नको का? सगळ्या फॅमिली समोर त्यांच्या मुलाला मारलं तर त्यांना वाईट तर वाटणारच ना. आणि तू बघितलंस ना कसा सगळ्यांना तुझ्यासाठी मायेचा पाझर फुटला ते. हो, हे मात्र खरंय. म्हणूनच मी सांगत होतो सर, मी कितीही माफी मागितली असती ना तरी आज जे घडलं ते घडायला बराच वेळ लागला असता. आता घरातल्यांचा विश्वास परत मिळवायला एकदम सोपं जाईल. जशा एक एक गोष्टी माझ्या हातातून गेल्यात ना तशा एक एक गोष्टी मी परत मिळवी. आणि हो, आता नमासाठी स्थळ येणार आहे, पण त्याआधी या घरात घुसलेल्या एका माणसाचा काटा काढायचा आहे मला. आणि या निमित्ताने मला जे हवंय ते साध्य करता येईल. हो हो आले. हो. नमा नमा, काय झालं बाळा? अगं तू ये इथे ये. काय झालं बाळा रडायला? काय? तू रडू नकोस. काय झालंय मला नीट सांग. नमा ऐक ना बाळा,
अगं पाहुणे केव्हाही पोहोचतील ना. पाहुणे? कोण पाहुणे? अगं आज मुलाकडचे येत आहेत तिला पाहायला. काय ताई काकी, अहो कालच कळलं ना त्यांच्याबद्दल आणि आज लगेच बघायला येणार आहेत? हो ना, आजच येत आहेत. आता त्यांना नाही कसं म्हणणार? हो ना, म्हणूनच केव्हाची हिला तयार हो म्हणते तर रडते बघ केव्हाची. अगं बाळा, लगेच कुठे तुझं लग्न लावणार आहेत? नुसतं पाहून तर घेऊया स्थळ. बोल युवराज. फॅक्टरीच्या मशीनसाठीचे पार्ट्स घ्यायचे आहेत ना, त्या संदर्भात डीलर सोबत मीटिंग आहे. आदिती ऐक ना, आज तू घरीच थांब ना. अगं नमा आमचं ऐकतच नाहीये ग. हो हो ताई काकी, मी थांबते. युवराज, तू हँडल करशील आज मीटिंग? आणि सिड पण आहे ना, तुम्ही दोघं अटेंड करा मीटिंग. ओके. अगं नमा असं नाही सांगता येणार त्यांना. कार्यक्रम ठरलाय तो कॅन्सल नाही करता येणार. अगं तुला बघायला येत आहेत ग ते. काय? अरे आज नमाला बघायला येत आहेत, पण ही ऐकतच नाहीये रे. नमा ऐक, अजिबात घाबरू नकोस. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. आणि कोणीही तुला लग्नासाठी फोर्स करणार नाहीये. ए बघ नमा, अगं तुला मुलगा नाही आवडला ना तर लग्नासाठी जबरदस्ती नाही करणार आम्ही. पण आता पाहुणे येणार आहे ग, तर पाहायला काय हरकत आहे? बापू अक्का बरोबर बोलतोय. अगं पाहुण्यांना भेटायला काय हरकत आहे? आणि कांदेपोह्याच्या कार्यक्रमाला काय घाबरायचं? तुला कांदेपोहे बनवता येतात ना. आणि हे बघ, तुला जर बनवता येत नसतील ना तर आपण मोठी बाईला सांगूया कांदेपोहे बनवायला, आणि त्यांना सांगू की तूच बनवलेस म्हणून. अगं नमा, कोणाला तुला पाठवण्याची घाई झाली? आणि लग्न करून तुला कधी ना कधी जावं लागणारच आहे ना. आणि हो, तुझी राहिलेली शेवटची परीक्षा दे ना तू. आपण कुठे लगेच लग्न लावणार आहेत तुझं? नमा, अगं तुला असं काय वाटतं की आम्ही घरातून पाठवायची तुला घाई करतोय? अगं बाळ, अगं कदाचित माझ्या हातात असतं ना तर आयुष्यभर तुला नजरेसमोर ठेवलं असतं कधी. पण नमा, आता पाहुणे येणार आहे ग, तेवढं पाहून तर घे. युवराज, आता तूच समजव बाबा हिला. मी या लग्नाबद्दल हिला समजवायचं? अरे तू समजवल्यावर ऐकेल ती. हो हो युवराज, समजो रे. मी कसं तिला या बघण्याच्या कार्यक्रमासाठी तयार व्हायला सांगू? तिला जेवढा त्रास होतोय तेवढाच त्रास मलाही होतो. अरे युवराज, अरे कसला विचार करतोय? म्हणजे कसं समजवायचं हा का? अरे बाबा लवकर, हे बघ पाहुणे येणार आहे तासभरात. ए नमा, अगं आटप ना ग लवकर. चल 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 लवकर. मामा ऐक यांचं. हे बघ, सगळे तुझ्या भल्याचाच विचार करते. लग्न ठरल्यानंतरही तू परीक्षा देऊ शकतेस. बघ, लग्न होकार नकार या नंतरच्या गोष्टी. ऍटलिस्ट तू ते मुलाला पाहून तरी घे.
बघ, तुझ्या आई वडिलांना तुझी खूप काळजी आहे. ते तुझ्यासाठी योग्य तो मुलगा निवडतील. हे तुझं मत ही ऐकून घेतील. होशील ना तयार? नमाने याचं लगेच ऐकलं. नक्की काय नातं या दोघांमध्ये? आणि नमा याच्यामुळेच लग्नाला तयार होत नाहीये का? इतकं अडकवून ठेवलंय युवराजने हिला स्वतःमध्ये. आदिती, तू तयार करशील ना? मी अर्जुला पाठवते. नमा, अगं आई. काय तिच्या नाकावर अजून राग आहे, पण तोही जाईल. पण तू तिला समजवलं म्हणून तिने सगळं ऐकलं बघ. अरे अरे उभं का राहिलाय? आत्ता तासाभरात पाहुणे येतील. चल चल चल, आपल्याला सगळं तयारी करायची. चल. बापू का? नाही, मी काय म्हणतो, म्हणजे मुलगा कसा आहे, स्थळ कसं आहे, आणि हे जर सगळं चांगलंच असेल तर उगाच वेळ घालवण्यात काय अर्थ आहे? नाही म्हणजे सुपारी आजच फोडून टाकू ना आपण. चल. हो हो, चल 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 चल. हे साडीवर पण मॅच होत आहेत. हेच घालूया ना? अगं वेडे, त्रास कसला? मुलीचं लग्न म्हटलं ना, त्या आईला भरून येतच ग. मुली पटकन मोठ्या होतात, ते कळतच नाही ग. बेटा, आम्ही जातो, तू इथेच थांब. आम्ही बोलवल्यावर तू ये. अर्जुन, चल. छान दिसतेस ना मग. नेमकं काय झालंय? नेमकं काय हवंय तुला नमा? स्पष्ट सांग मनात जे आहे ते, तरच काहीतरी करता येईल.